ॲक्सिडेंट झालाय त्या रोडला. परत आलोय आपल्या लाईनीमध्ये. सकाळचा विषय ऐरोलीला आलोय. ऐरोलीचं भाडं महागाधिक आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. सकाळच्या वाजता आहेत 6-7 आणि आपण गाडी काढून आता गॅस बीस भरलेला आहे. फुल गॅस आहे आपल्याकडे. आता ट्रिप मारायला सुरुवात करूया आपण. आता लोकलच मारतोय सध्या, बघू पुढे काय. पहिलं जे खाणं होतं आपण काय खातो की आम्ही काय करणार माहिती का, आम्ही स्वतः तांदूळ आणणार, स्वतः गहू आणणार, स्वतः घरी दळणार आणि चपात्या बनवून खाणार. वेगळे रे भाजीपाला सकाळचा विषय. आम्ही स्वतः भाजीपाला कापणार, बनवणार, शिजवणार, खाणार. पहिलं भाडं तर सोडलंय आपण आता सकाळचं. पहिलं भाडं सोडून आता एमटी चाललोय परत भाडामध्ये. बघू परत आलोय आपल्या लाईनीमध्ये. लाईन आहे, भरपूर आहे लाईन. 1, 2, 3, 4, 5 गाड्या आहेत. 6वा नंबर आपला आहे. सकाळी टायर पंक्चर झाला आपल्या मित्राचा. मुलुंड स्टेशनला भाडं सोडले. आता चालू आहे परत एमटी आपल्या एरियामध्ये, कारण एमटी मारूनच धंदा होतोय सकाळचा. स्टेशनला उभं राहिलो तर धंदा होणार नाही. आणि आपण दुपारच्या नंतर तर बंदच करतो पूर्ण, डायरेक्ट सकाळीच येतो.
वेळानंतर आपण ऐरोलीला आलोय. ऐरोलीचं भाडं मारलंय खूप वेळानंतर. आता ऐरोलीचं भाडं सोडून परत चाललोय MT मुलुंडला Day 2. खूप ट्रॅफिक आहे खड्ड्यांमुळे. एवढे मोठे खड्डे आहेत ना इकडे, खूप ट्रॅफिक आहे, बघू शकता तुम्ही. ऐरोली टोल नाका ते भांडू पंपिंग. अकरा 23 झाले. मुलुंडमध्ये आलोय आपण. आता शेअरिंगला चाललोय, शेअरिंग लाईनीत. खूप ट्रॅफिक होती. या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. लाईक करा आणि सबस्क्राईब करा.